नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सागर आलेला असतो आणि सागर इकडे इंद्राला म्हणत असतो की मी काही तिकीट आणलेले आहेत आत्ता संध्याकाळच्या मूवीचे. आपल्याला सगळ्यांना संध्याकाळी आज पिक्चरला जायचं आहे. जेव्हा हे सगळं विचारलं सागर सांगतो तेव्हा इंद्रा त्याचबरोबर घरातील सर्वजण खूपच खुश झालेले असतात. इंद्रा म्हणत असते चला चला आवरायला घ्या. पण सागर म्हणतो की नेमकी ना 2 तिकीट कमी आहेत, त्याच्यामध्ये 2 तिकीट नाही आहेत. मग मला थोडंसं कॉल आहे माझं ऑफिसचा आणि मुक्तालाही काम आहे, तर आम्ही दोघं घरी थांबेल, तुम्ही सगळेजण पिक्चरला जा. हे सगळं बोलणं आता सावनीने ऐकलेलं असतं आणि स्वातीच्या पण लक्षात आलेलं असतं की सागरचा हा प्लॅन कशासाठी आहे. तर इंद्रा म्हणते ठीक आहे आम्ही सगळे जातो पिक्चरला. आणि मग इंद्रा सर्वजण तयारीला लागतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. पण इकडे सावनी म्हणते म्हणजे याला ना याच्या बायकोबरोबर वेळ घालवायचा आहे म्हणून हे सगळं याचं कारस्थान चाललेलं आहे असं सावनीला वाटत असतं. त्याचबरोबर सावनीच्या डोक्यात हा सगळा डाव सुरू असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं मुक्तासाठी सागरने साडी आणून ठेवलेली असते आणि त्याच्यावरती एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. हे सगळेजण आता पिक्चरला गेलेले असतात पण सावनी मात्र गेलेली नसते. तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की काही झालं तरी तुम्ही ही साडी नेसून टेरेसवरती या, मी तुमची वाट बघतोय, हे फक्त आणि फक्त माझ्या बायकोसाठी आहे असं त्याच्यात लिहिलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मुक्ताला खूप भारी वाटतं कारण हे सगळं सागरने त्याच्यासाठी केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ताच्या हातातली ती साडी घेऊन मुक्ताची जी साडी आहे ती घेऊन सावनी ती साडी नेसते आणि टेरेसवरती जाते. जेव्हा सावनी टेरेसवरती जाते तेव्हा मात्र सागर लाईट ऑन करतो आणि त्याला समोर सावनी दिसते. तेव्हा धक्का बसतो. तेव्हा सागर म्हणतो हे काय आहे. तेव्हा मुक्ता म्हणते हो हीच आहे ती. आणि मग मुक्ता समोर येते आणि सावनीला म्हणू लागते की तू माझी साडी चोरली आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझा नवरा कधीच चोरू शकत नाही. आणि मुक्ताने त्याच वेळी खानदिशी सावनीच्या कानाखाली लगावलेली असते आणि सावनीला दाखवून दिलेलं असतं की तिची काय लायकी आहे ते. मुक्ताने तिला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता हे जे चाललेलं आहे ना ते बंद करायचं. माझा नवरा तर कधीच चोरू शकत नाही. ही साडी जी चोरलेली आहे ना ती पण मी परत मिळवणारच आहे आणि जिथून तुला आणलं होतं ना कचऱ्याच्या डब्यातून तिथं नेऊन तुला टाकू शकते, एवढं लक्षात ठेव. मी तुला तिथून आणू शकते तर तिथं नेऊन पुन्हा टाकूही शकते. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. हे सगळं मुक्ताने सावनीला बोललेली असते. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ताने पालक आणि मेथी अशा 2 भाजीच्या पेंड्या घेतलेल्या आहेत आणि ती सावनीला सांगत आहे की ही आहे ना ही मेथी आहे आणि ही पालक आहे. तर आदित्यला पालकचे रोल खूपच आवडलेले होते, आदित्यला मेथीचे रोल खूपच आवडलेले होते. तर सावनी मला काय वाटतंय माहिती आहे का, तुम्ही हे मेथीचे रोल जे आहेत ना ते आदित्यसाठी बनवावेत असं ती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावनीला मात्र कळत नसतं की भाजी कशी निवडायची. सावनी म्हणते अगं मला नाही येत निवडता भाजी. तेव्हा मुक्ता म्हणते अहो त्यात काय अवघड आहे, सई पण निवडते भाजी, सईला पण येते निवडता आणि तुम्ही काय असं म्हणताय. त्यावेळेस सावनी म्हणते नाही गं मी जे खरं आहे ते सांगत आहे. मुक्ता म्हणते मी शिकवते ना, त्याला किती वेळ लागतोय. आणि आधीसाठी आधीची मम्मा एवढं तर करणारच आहे, आधीला काहीतरी हवं आहे ना, मग आधीला ते देण्यासाठी आधीची मम्मा काहीही करू शकते. आधीला मेथी रोल आवडतात तर आधीची मम्मा नक्कीच त्याच्यासाठी ते मेथी रोल बनवेल आणि त्यासाठीच तर हे सगळं चालू आहे असं मुक्ता सांगत असते. आणि मग नखाने तोडत असते भाजी तेव्हा सावनीला ती सांगते की अहो तुमचे हे एवढे एक्सपेन्सिव्ह जे नेल्स आहेत ना ते खराब होतील, तुम्ही अशा पद्धतीने नका निवडू ती भाजी असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ताने सावनीची चांगलीच लायकी काढलेली असते. तिला दाखवून दिलेलं असतं की तुला साधी भाजीही निवडता येत नाही. पण तेवढं सगळं सांगून मुक्ता म्हणते की मला क्लिनिकला जायचं आहे आणि तुम्ही ही भाजी निवडून ठेवा आणि हे लवकर आवरा. माझ्यापेक्षा माझ्या सासूबाईंना कामं सांगायला खूप आवडतं, तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळं लवकरात लवकर हे आवरून ठेवा आणि नंतर मेथी रोलही तुम्हाला बनवायचे आहेत असं मुक्ताने सावनीला सांगितलेलं असतं. आणि मुक्ता घराच्या बाहेर पडलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं मिहिका मात्र जाम खुश झालेली असते. तिने जी गुगली टाकलेली असते त्याच्यामुळं हर्षवर्धन मात्र अगदी रडकुंडीला आलेला असतो आणि मिहिका इकडे तिच्या मैत्रिणीला कॉल करत असते आणि मैत्रिणीला म्हणत असते की खरंच अगं तू आपल्या ग्रुपवर वगैरे
सांगितलं नाही आहेस ना, म्हणजे मला काय म्हणायचं आहे लक्षात येते का तुझ्या? तेव्हा इकडे मिहिका फोनवर बोलते हे पाहून तर हर्षवर्धनच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. ती म्हणते की हो मी टाकले आपल्या ग्रुपवरती. तेव्हा मिहिका सांगते की मला ना छान फोटोशूट करायचं आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने एन्जॉय करायच्या आहेत. हे सगळं मिहिका फोनवर बोलत असते आणि त्याच वेळीस आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन अक्षरशः मिहिकाच्या पुढे हात जोडत असतो आणि तिला म्हणत असतो की अगं प्लीज असं नको करूस. पण मिहिका मात्र ऐकायला तयारच नसते. मिहिकाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आता मी ऐकणारच नाही आणि मग मला छान असे गाऊन घ्यायचे आहेत आणि बेबी शॉवरही करायचं आहे 7व्या महिन्यात. खरंच मला खूपच भारी वाटत आहे हे सगळं, असं मिहिका सांगत असते. आणि त्याचवेळी हर्षवर्धन तिथे येतो आणि तिच्या हातातला जो फोन आहे ना तो काढून घेतो आणि त्याचवेळी म्हणत असतो की अगं प्लीज असं नको करू, मी तुझ्या बाळाचा स्वीकार करायला तयार आहे, पण प्लीज ही बातमी बाहेर नको येऊ देऊ की हे बाळ माझं नाही आहे. आणि इकडं मिहिका मात्र बाळाचं नावही डिसाईड करत असते. ती म्हणत असते की बाळाचं नाव हे माही ठेवूया, म्हणजे मुलगा झाला आणि मुलगी झाली तरी सेम, कारण मिहीर आणि मिहिकाचं माही असं हे कॉम्बिनेशन होणार आहे. पण हर्षवर्धनच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. मिहिकाने इतका मोठा डाव खेळलेला असतो. हर्षवर्धनला कधी स्वप्नातही वाटलेलं नव्हतं की तो अशा पद्धतीने अडकला जाईल. पण इकडे मिहिकाने त्याची चांगलीच वाट लावलेली असते. अक्षरशः हर्षवर्धन तिला म्हणतो की काळजी करू नकोस, मी इकडे हे सगळे जे आहेत ना माझं नाव मी तुझ्या बाळाला देईल, पण प्लीज कोणालाही सांगू नकोस, माझी खूप बदनामी होईल, असं तो मिहिकाला सांगू लागतो. परंतु मिहिका मात्र ऐकायला तयारच नसते. मिहिका म्हणत असते की नाही. हर्षवर्धन अक्षरशः हात जोडून तिच्या पुढे विनंती करत असतो. अक्षरशः तिच्या पायाशी लोळण घ्यायची सुद्धा त्याची तयारी असते, पण मीडियाच्या समोर हे सगळं आणू नको असं तो म्हणत असतो. आता इकडे सावनी भाजी निवडत असते. इंद्रा बाहेरून आलेली असते आणि इंद्रा म्हणते की अजून हे म्हणजे आता मला नाही वाटत की ही भाजी निवडून होईल आणि आम्हाला सगळ्यांना जेवायला मिळेल. त्यावेळेस इकडे राग आलेला असतो. तो सगळ्यात जास्त राग आलेला असतो तो सावनीला आपल्या मुक्ताचा, कारण तिला कळतच नसतं की ह्या मुक्ताने मला हे असल्या कामाला लावून स्वतः कुठे निघून गेली हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ती म्हणत असते की मला हे काही जमणार नाही. पण तिकडे त्याचबरोबर लकी, कोमल सगळेजण तिथं असतात आणि सई आणि आदित्य यांचा प्रोजेक्ट काय बनवायचा ते चालू असतं. तेव्हा अजूनही टॉपिक तरी काही डिसाईड झालेला नसतो. पण या दोघांचे नखरे मात्र खूप सुरू असतात. हे दोघंजण म्हणत असतात की ट्रॉफी तर आम्हालाच मिळणार आहे. तेव्हा लकी आणि कोमल म्हणतात अरे तुमचं अजून प्रोजेक्ट काय करायचं आहे ते डिसाईड झालेलं नाही आणि तुम्ही ट्रॉफी काय मिळवण्याकडे चाललेले आहात. त्यावेळेस मग हे दोघंजण बोलत असतात. तेव्हा कोमल सांगते की अरे आपण फोक डान्स वगैरे त्या रिलेटेड काहीतरी बनवूया. तर इकडे लकी म्हणत असतो की अरे गणपतीचा आहे ना त्याच्या रिलेटेड आपण बनवूया. हे सगळं चालू असतं. नेटवर सर्च करत असतात. तेवढ्यात मुक्ता तिथं आलेली असते आणि मुक्ता विचारते काय झालं. तेव्हा ते म्हणतात की आम्ही प्रोजेक्टचं बघतोय. तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे. त्याचवेळी सई म्हणते की भूक लागलेली आहे. आदित्यही ते म्हणतो. तेव्हा मुक्ता म्हणते की आपण प्रोजेक्टचं बघूया, तोपर्यंत आदित्यची मम्मा जी आहे ती आदित्यसाठी तिथे छान असे मेथी रोल बनवून येईल आणि सगळं काही ते व्यवस्थितच होईल असं सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं मुक्ताने ही सगळी गुगली टाकलेली असते आणि त्याच्यामध्ये वाट लागलेली असते ती म्हणजे सावनीची. तिने सावनीचा चांगलाच बँड वाजवलेला असतो आणि त्याचबरोबर सावनीला दाखवून दिलेली असते ती म्हणजे तिची लायकी. सावनीला कळायचंच बंद झालेलं असतं. अशा पद्धतीने मुक्ताने डाव टाकलेला असतो आणि मुक्ताने हा टाकलेला डाव सावनीवरती चांगलाच उलटलेला असतो. कारण सावनीला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की आपण काही केलं तरी चालेल, पण मुक्ताने ह्या वेळेस मात्र हार मानायची नाही असं ठरवलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने मुक्ताने खूप मोठा प्लॅन आखलेला असतो. आणि आता मुक्ता मुलांना घेऊन प्रोजेक्ट करण्यासाठी आतल्या रूममध्ये जाते आणि सावनीला मात्र तिने किचनमध्ये राबायला सांगितलेलं असतं. आणि आदित्यची मम्मी आदित्यसाठी एवढं तर करणारच ना, कारण प्रत्येक वेळेस हे होत असतं की सावनी म्हणत असते की आदित्यसाठी तुम्हाला हे करावं लागेल, तुम्हाला ते करावं लागेल. पण असं पहिल्यांदाच घडत असतं की आता इकडे आदित्यसाठी सावनीला काहीतरी करायला लावून मुक्ता तिची वाट लावत असते. इकडे तेवढ्यातच सागर येतो आणि सागर म्हणतो अरे तुमचं काय चाललेलं आहे. तेव्हा सई सांगते की आम्ही प्रोजेक्ट बनवते आणि आम्ही प्रोजेक्टमध्ये मदत करते, ती म्हणजे मुक्ताही करते.
हे ऐकल्यानंतर सागर म्हणतो चालेल, मुक्ताईच तुमची एकटी मदत करू शकते का? मी पण तुम्हाला मदत करू शकतो असं सागर सांगू लागतो. तेव्हा मात्र मुक्ता म्हणते ठीक आहे. आणि आता हे सगळेजण प्रोजेक्ट करत असतात. मुक्ता आदित्यला सांगत असते आदित्यचा प्रोजेक्ट काय आहे, सईचा प्रोजेक्ट काय आहे. सई म्हणते माझा प्रोजेक्ट टीथ, मी टीथवर प्रोजेक्ट करते. आदित्य म्हणतो स्पेस अँड टेन्शन या गोष्टीवरती या टॉपिकवरती मी प्रोजेक्ट करत आहे. आणि हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र खूपच छान असं वातावरण घरातलं झालेलं असतं. सगळेजण खुश असतात आणि हे हॅप्पी फॅमिली आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे फायनली मुक्ता, सागर, आदित्य, सई यांची ही एकत्र अशी हॅप्पी फॅमिली जेव्हा समोर येते तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे सावनी येते. सावनीने मेथी रोल बनवलेले असतात आणि ती आदित्यसाठी घेऊन आलेली असते. मग आदित्य सईला म्हणतो घे ना. तेव्हा सई म्हणते नाही नको मला. तेव्हा आदित्य म्हणतो घे ना. आणि मग इकडे सावनी विचारते कसे झालेले आहेत. तेव्हा सई सांगते की हो खूप छान झालेले आहेत मेथी रोल, अगदी मुक्ताई बनवते तसेच. असं जेव्हा सई सांगते तेव्हा सावनी आदित्यला सांगत असते असं काही नसतंय रे, कोणाच्या हाताला चव आहे असं नाही. कसं आहे माहिती आहे का तुला, याच्यामध्ये प्रेम महत्त्वाचं असतं आणि माझ्या आधीवर खूप प्रेम आहे, त्यामुळंच तर हे मेथी रोल इतके छान झालेले आहेत असं सावनी सांगू लागते. तेव्हा आदित्य म्हणतो की हो बरोबर आहे मम्मा. आणि सावनी जेव्हा हे बोलते तेव्हा आदित्य आणि सागर तिथं असतात. सागर म्हणतो काय काळजी करू नको आधी, कारण तुझी मम्मा रोज तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं जेवण बनवेल असं सागर सांगतो. आणि पुन्हा आता सावनीचाच बँड वाजवतो आणि सावनी मात्र शांतच तिथे बसलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र मुक्ता शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी मस्त त्याचा आनंद घेत असते आणि दाखवून देत असते सावनीला की तिची काय लायकी आहे आणि तिला कळलं पाहिजे की ती कोणत्या थराला जाऊ शकते. हे सगळं मुक्ता सावनीला इकडे सांगत असते. त्याचबरोबर आदित्यही आता मुक्ताबरोबर सावनीची वाट लावण्यासाठी तोही सज्ज झालेला असतो. तोही म्हणत असतो की काहीही झालं तरी आदित्य म्हणत असतो की मला माझ्या मम्माच्या हातचंच हवं आहे असं त्याचंही म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सागर घरी आलेला आहे आणि सागर इंद्राकडे येतो आणि म्हणतो की अगं आई मी ना सगळ्यांसाठी तिकीट्स काढलेले आहेत, पण 2 तिकीट कमी आहेत. मुक्ताला पण काहीतरी काम आहे तर मी आणि मुक्ता घरी थांबेल, तुम्ही सगळेजण पिक्चरला जाऊन या. हे जेव्हा बोलणं सावनी ऐकते तेव्हा सावनी म्हणते नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, यांना दोघांना इथे प्रायव्हसी हवी आहे म्हणून हा सागर जो आहे तो सगळ्यांना घराच्या बाहेर पाठवत आहे, पण मी असं होऊ देणार नाही असं ती म्हणत असते. इंद्रा मात्र तयारीला लागते आणि आता सागरने मुक्तासाठी सुंदर अशी साडी आणलेली असते आणि ती साडी आणि त्याच्यावरती एक चिठ्ठी लिहून त्याने बेडरूममध्ये बेडवरती ठेवलेलं असतं. आणि जेव्हा मुक्ता ते सगळं पाहते आणि आवरण्यासाठी ती बाथरूममध्ये जाते तोपर्यंत सावनी तिथे येते आणि सावनी ती साडी हातात घेते आणि म्हणते की आता हिची वाट लावायची. आणि सावनी ती साडी घेऊन तिथून गायब होते. मुक्ताला प्रश्न पडलेला असतो की ही साडी कुठं गेली आणि मुक्ता विचार करू लागते. आणि जेव्हा ती टेरेसवर येते तेव्हा तिला दिसतं, आदित्यला वाटत असतं की इकडे सागरला वाटत असतं की मुक्ता तयार होऊन आलेली आहे. आणि जेव्हा सागर टेरेसवरती लाईट्स लावतो आणि त्याला समोर सावनी दिसते, सागर म्हणतो की तू इथे. तेव्हा मुक्ता म्हणते हो तीच आहे ती. आणि मग मुक्ताला राग आलेला असतो. मुक्ता म्हणते की माझा नवरा तू कधीच चोरू शकत नाही आहे, तू माझी साडी चोरली इथपर्यंत ठीक आहे, पण यापुढे माझ्या प्रत्येक गोष्टीपासून लांब राहायचं आहे. तुला मी जिथून आणलेलं तिथं नेऊन टाकायला मला वेळ लागणार नाही एवढं लक्षात ठेव असं म्हणत मुक्ताने सावनीची वाट लावलेली असते आणि तिच्या कानाखाली वाजवलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.